इंधनाचा पुरेसा साठा तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपावर रांगा आणि हाणामाऱ्या. ऐन मशागतीत शेतकऱ्याची दैना. ऐन शेती मशागतीच्या काळात इंधन टंचाईमुळे शेतकरी कचाट्यात सापडलाय. सरकार पुरेसा साठा असल्याचं सांगत असलं तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कारण इंधन साठ्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली. 22 मेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध असल्याचं उघड झालंय. तरी पंपावर रांगा लागल्या. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आकडेवारी उघड झाली असून एवढं पेट्रोल डिझेल नेमकं कुठं गायब होतं असा प्रश्न पडलाय. 22 मे 2026च्या स्टॉक रिपोर्टनुसार पेट्रोलचा साठा 15,17,000 लिटर आहे. 7,65,000 लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. डिझेलचा एकूण साठा 13,08,000 लिटर आहे. साठा असतानाही वाहनांच्या रांगा का लागतायत असा सवाल आहे. डिझेल नसल्यानं शेती मशागतीची कामही रखडली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय. डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालाय. संभाजीनगरच्या खंडाळामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. प्रशासनानं कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घातल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर शिऊर महामार्ग रोखला. इंधन टंचाईच्या तणावातून आता हाणामारीच्या घटना समोर येऊ लागल्या. शेगावमधील एका पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली. जालन्यातील बदनापूरमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून पंप कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ पंपावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बुलढाण्यात पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर रांगा लावल्या. खरीप मशागतीसाठी डिझेल आवश्यक असल्यानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह रस्त्यावरच मुक्काम केला. झोपायला जागा नसल्यानं अनेक जण ट्रॅक्टरवर बसूनच डिझेलचा टँकर येण्याची वाट पाहत होते. बीडमध्ये दिवसभर शेतात राबल्यानंतर रात्री डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतात. काही पंप चालकांकडे साठा असूनही ते सुरुवातीला पंप बंद ठेवतायत आणि एकदम रात्री चालू करतायत. ट्रॅक्टरसाठी डिझेल पाहिजे. लय झालं दुपारपासून, जसं चालू झालं तसे 1 तासापासून जवळजवळ उभा आहेत आम्ही इथं. पाहतो आम्ही बरेचसे गर्दी झालेली आहे. आता काय होतं, किती वेळ मिळते, वेळेवर वेळ भेटा. वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या भीषण टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालाय. मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या तुटवड्यामुळे पेरणीची कामं खोळंबलीत. परभणीत डिझेलच्या टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या इंधन तुटवड्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉपचे फलक पाहायला मिळत आहेत. कोट्यावधी थोडेच माणसं इथे 10 कॅन नेणारे सगळे असतील. 1-2 एखाद्या वेळेस नेलंय असेल, त्याच्याबद्दल माझा विषय नाही. आता आम्ही 3-3 दिवस थांबलो, आम्हाला एक कॅन मिळाला नाही. 5-5 नंबर आले की संपून गेलं डिझेल. कोणाला म्हणायचं काय, परिस्थिती विचित्र आहे. नांदेड जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले. हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेतकरी रात्रभर कॅन घेऊन पंपावर मुक्काम करतायत. राज्यात इंधन पुरवठ्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. तसंच जनतेला विश्वासात घेऊन यावर उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा रस्त्यावरचा हा संघर्ष वाढला तर ऐन खरीप हंगामात परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.